बाबासाहेबांच्या वेळेची जी फळी होती ती बाबासाहेबांच्या वेळेस लोक म्हणजे प्रभावित झाली लगेच. ती जी फळी होती बाबासाहेबांच्या वेळेस त्यांनी सगळा कचरा घराच्या बाहेर काढला आणि स्वतःची प्रगती करून घेतली. याचना करायचे ओका असं वंदामि भन्ते द्वारकयेन मय्या कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारकयेन मय्या कृतं सर्वं अपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सत्ये पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं दीर्घमे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सत्ये पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देहमे भन्ते यमहं वदामि वदेत आम भन्ते तुम्ही म्हणायचं. नमो तस्स म्हणे मी त्याच्यानंतर 3 वेळा बोलायचं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वैरमणि शिखापदं समादियामि. पाणातिपाता वैरमणि शिखापदं समादियामि. अदीन्यदाना वैरमणि शिखापदं समादियामि. अदीन्यदाना वैरमणि शिखापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वैरमणि शिखापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वैरमणि शिखापदं समादियामि. मुसावादा वैरमणि शिखापदं समादियामि. मुसावादा वैरमणि शिखापदं समादियामि. सुरामेरयमजपमादटाना वैरमणि शिखापदं समादियामि. त्रिसरणेन सतिं पंचशीलं धम्मं साधुकं सुलिखितं अपमादेन सम्पाते तपन्ति.
अहं वन्दे साधु 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 इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो बीजाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्म सारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि स्वाखातो भगवता धम्मो सन्दिको अकालिको एहि पसिको बनायिको पञ्चतं वेदितको विनुयीति धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अष्टपुरिसपूगला एष भगवतो सावकसङ्गो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसादि सङ्गं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेथेन लभामि मोक्षं पूपं निलायति यदा इदं मे कायो दत्तायाति विनाशभावं घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बोधं पूजयामि तमोमुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मञ्च सङ्गं सुगततनुभवा धातुओ धातुगवे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुर्भे सपेऽपि बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सपेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बं सपठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नौ वा सपारि विजयङ्गका पतो सभयुतं सदा वन्दे तं बोधिपादभम् इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजितम् अहमपि ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते सकलबीजं विदुरज्ञानं देवरूपं सुजीवं विमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखायम् अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरज्जं सुजननीतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं
दिव्य प्रभर रत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषण तू भीम राजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजानरवरा रत्न स्वजन उदरा भगवंत आमुसाकरा भक्त काजा चवदार संगवी शस्त्रधरिता करी काफला अरिउरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाईता उजाळिल्या अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभदे भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीम राजा भीम राजा भीम राजा. आतापर्यंत हे 5वं वर्ष आहे आमचं की मी श्रामणेर शिबिर आणि श्रामणेर शिबिर येत असते मुलांचंही आणि मुलींचंही. त्या ठिकाणी ते जे बाहेरून आलेले आहेत आणि तिथं प्रशिक्षण त्या मुलांना देत आहेत आणि त्यामुळं मला जास्त वेळ न बोलता मी फक्त एक 5 मिनिटं एवढंच सांगेन की हा धम्मदीक्षा बाबासाहेबांनी आपल्याला 1956ला बाबासाहेबांनी भगवान बुद्धांच्या ओटीत आपल्याला बाबासाहेबांनी टाकलेलं आहे की बाबासाहेबांनी यासाठी टाकलं की आपल्याला बुद्ध म्हणजे कोणती जात नाहीये. बुद्ध म्हणजे काय आहे की ते ज्ञान आहे आणि ते ज्ञान करून माझा समाज जो अज्ञानामध्ये आहे जो अंधश्रद्धेमध्ये अडकलेला आहे त्याचा म्हणजे सर्वांगीण त्या मानवाचा विकास होण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धांचा धम्म दिलेला आहे. बुद्ध समजून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. ही श्रद्धा आणि आपल्या भावना ह्या खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये की जर श्रद्धा असेल भगवान बुद्धांची श्रद्धा म्हणजे काय की तुम्ही फुलं वाहिली म्हणजे फुलं भगवान बुद्धांना अर्पण केली म्हणजे श्रद्धा निर्माण होती का आपल्या मनामध्ये तर नाही. भगवान बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे भगवान बुद्धांचा जो सिद्धांत आहे हा जर आपण स्वतः आचरणात आणला तर आपला विकास होऊ शकतो आणि विकास जर करायचा असेल तर आपल्याला बुद्ध धम्म जाणून घेणं खूप गरजेचं आहे. बुद्ध जाणून घ्यायचं म्हटल्यानंतर काय करायचं नेमकं तर काय आपण भगवान बुद्ध काय म्हटले की मी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका किंवा दुसरं कोणी सांगतोय म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. भगवान बुद्धांनी फक्त आपले काय आहेत मार्गदाते आहे. आपल्याला त्या मार्गावरती जाण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. भगवान बुद्धांना ज्या वेळेस आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न केव्हा होईल ज्या वेळेस भगवान बुद्धांच्या 9 गुण असतात. 9 गुणांची आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे. 9 गुण नेमके कोणते आहेत मग मी आता पहिल्यांदा त्रिसरण म्हटले की नाही इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो बुद्धिसधम्म सारथी सत्तादेव मनुष्यान बुद्धो भगवती. तसेच हे 9 गुण आणि धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण असे एकंदरीत किती गुण आहेत तर 24 गुण. म्हणजे 24 गुण तुमच्या उपासकांना माहिती असलं पाहिजे. आपण मग माहिती नाही तर काय केलं पाहिजे आपण जाणून घेतलं पाहिजे. जाणून ठेवलं की तुम्ही स्वतःच्या अनुभूतीवरती ते उतरवा. तुम्ही मी सांगते म्हणून नाही तर तुम्हाला स्वतःच्या अनुभूतीवर ते उतरवायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही मेडिटेशन कराल ध्यान कराल आणि ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला धम्म कळणार आहे. धम्म तसाच कळणार नाही. बाबासाहेबांचा विचार जो बुद्धांचा विचार होता तो तुकारायांनी तो आत्मसात केला. तुकोबारायांनी महात्मा फुलेंनी
तुकोबारायांना गुरु मानलं, कारण तो विचार कुणी घेतला तर तो महात्मा फुलेंनी घेतला. बाबासाहेबांनी कुणाला गुरु मानलं तर ते महात्मा फुलेंना गुरु मानलं. बाबासाहेबांनी मग चोखोबाला गुरु मानलं असतं की नाही, पण बाबासाहेबांना ही जाती व्यवस्था पण नष्ट करायची होती, मुळातच ही नष्ट करायची होती. म्हणून आपले जे काही आपलं बाबासाहेब एक वाक्य म्हणतात की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपल्या नवीन पिढी आपल्याला जर घडवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, हे असे धम्मसंस्कार आपल्याला मुलांच्या वरती टाकले पाहिजे. आतापर्यंत ही चौथी फळी बाबासाहेबांच्या नंतरची ही चौथी फळी आहे. बघा, बाबासाहेबांच्या वेळेची जी फळी होती ती बाबासाहेबांच्या वेळेस लोक प्रभावित झाली लगेच. ती जी फळी होती बाबासाहेबांच्या वेळेस त्यांनी सगळा कचरा घराच्या बाहेर काढला आणि स्वतःची प्रगती करून घेतली की नाही, त्यावेळेस प्रगती केली. त्याच्यानंतरचा जी फळी होती ती त्याच्यानंतरची जी तयारी झाली त्यांनी काय केलं, स्वतःपुरतं स्वतः घेतलं ज्ञान, स्वतः हुशार झाले, स्वतः म्हणजे मोठ्या चांगल्या पदावरती गेले नाही का, आणि स्वतःचं कुटुंब आणि फक्त स्वतःचाच विचार केला. त्यांनी समाजाचा विचार केला का, आपल्याला दिसत नाही. दुसऱ्या फळीमध्ये सांगते मी. आणि आता तिसऱ्या फळीमध्ये जर तुम्ही बघाल तर तिसऱ्या फळीमध्ये आपल्याला सगळं आहे, साडी माडी गाडी सगळ्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आहे का, कुठली गोष्ट कमी आपल्याला, सगळं काही आहे. पण आपण कुठंतरी कमी पडतोय समाजाप्रती. बाबासाहेबांचं आपण काहीतरी देणं लागतोय, पण आपण जी काही मुलं आहेत तरुण मुलं, ती तरुण मुलं आपल्याला जसं पाहिजे तशी घडताना दिसत नाहीये. ती वेगळ्या दिशेने भरकटताना जाताना दिसत आहे. तर ही मुलं त्यांना जर विचारलं आपण, बाकीच्या धर्मातले लोक आहेत ते सांगतात, त्यांना त्यांचा धर्म सांगता येतो, पण आपल्याला सांगता येत नाही. आताच्या नवीन पिढीला जर विचारलं नवीन पिढीला जर आपण विचारलं तर त्यांना बिलकुल सांगता येत नाही. आपण फक्त डीजेच्या गाण्यावरती डान्स करून आपण जयंती साजरी करतोय. फक्त बाबासाहेबांना जय भीम दिंडीच्या डेटापासून जय भीम करतोय. आणि बाबासाहेबांचा आणि बुद्धांचा जो वापर आहे, यूज आणि थ्रो म्हणजे फक्त कामापुरता आपण वापरतोय, की जेणेकरून आपल्या घरात एखादी व्यक्ती गेलेली असेल, एखादं मंगल कार्य असेल किंवा कुठलेही म्हणजे समजा गृहप्रवेशाचा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस तेवढाच भंतेजींना फोन येतो की भंतेजी आहेत का, काय येतो, भंतेजी आहेत का, आमच्या घरात 5 भंतेजी पाहिजेत, आमच्या मुलाचं लग्न लावण्यासाठी 5 भंतेजी पाहिजेत नाही का. म्हणजे असं फक्त तेवढ्याच गोष्टीसाठी फक्त झालं. एकदा लग्न लावलं किंवा एखादा चांगला कार्यक्रम जर झाला म्हणजे तो कार्यक्रम पार पडला, मग नंतर भंती कोण, मग ते बुद्ध कोण, आणि जयंती असेल तर जयंती दिवशीच फक्त बाबासाहेब करून नाचायचं. एरवी 360 दिवस 365 दिवस आहेत वर्षाचे, त्याच्यामध्ये 364 दिवस ते पण काय होतात ते कुणी विचारत नाही, बघत नाही की त्या दिवशी नेमकं काय केलं पाहिजे. मग आपला ही चौथी जी फळी आहे, तिसरी जी फळी आहे ती पूर्णपणे काय झालेली आहे, वायाला गेली म्हटलं तरी चालेल. कारण आता आपण बघतोय समाजात काय चाललेलं आहे, आम्ही सगळीकडे फिरतोय, त्याच्यामुळे हे दिसत हे होता कामा नये यासाठी. कारण आता 60-70 वर्षाच्या जर आपण बघितलं, 60-70 वर्षाची जी लोक आहेत, 50च्या पुढची तीच विहारात आहे. तरुण पिढी दिसली का आपल्याला कुठं, तरुण पिढी बिलकुल दिसत नाही. का दिसत नाही, कारण कुठंतरी आई वडील कमी पडले, कुठंतरी पालक कमी पडले ह्या गोष्टीसाठी की आम्ही आमच्या मुलाला बौद्ध संस्कार, फक्त शिक्षण देऊ शकलोय, फक्त काय केलेलं आहे, शिक्षणाने आमची प्रगती झालेली आहे, परंतु संस्कार जे बौद्ध संस्कार आहेत हे आम्ही त्यांच्यावर रुजवू शकलो नाही मॅडम. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे जर रुजवायचं असेल तर आपली मुलं पहिली दीक्षित केली पाहिजे. आपण फक्त म्हणतो काय की आमच्या आज्यांनी पंजांनी दीक्षा घेतलेली आहे, तुमच्या आज्यांनी पंजांनी घेतलेली आहे, तुमच्या आज्या पंजांनी मेलेली जनावरं वडलेली आहे, मेलेली जनावरं खाल्लेली आहेत,
तुम्हाला पाणी पिण्याचाही हक्क नव्हता, होता का? तुम्हाला चालण्याचा हक्क नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, तुम्हाला कोणतेच अधिकार नव्हते. ते बाबासाहेबांनी स्वतःच्या पोटची मुलं ते बाबासाहेबांनी स्वतःची पोटची मुलं मातीआड केलेली आहेत आणि तुम्हाला ते अधिकार, हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. बाबासाहेबांचाच जर बाबासाहेब दुसऱ्या जातीत जर जन्माला आले असते तर बाबासाहेबांचे चौकात पुतळे दिसले असते, तुम्हाला सोन्याचे पुतळे दिसले असते. पण आज आपल्याच समाजात बाबासाहेब जन्माला आले आणि बाबासाहेबांनी आपल्याला चांगले दिवस, सोन्याचं ताट दिलं, पण परंतु ते आम्हाला घेता आलं नाही. आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणले, हा जर रथ तुम्हाला पुढे जर नेता येत नसेल तर आधी तिथंच थांबवा, नाहीतर असे लोक म्हणतील की हा महाराजांनी काय केलं, बौद्ध धर्म पाठवला म्हणून. आणि तेच त्यावेळेस बाबासाहेब पण एकदा म्हटलेले आहेत आपल्या भाषणामध्ये की हे गढूळ पाणी ह्या चांगल्या पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करू नका, तुम्ही कुठंतरी एकाच ह्याच्यावरती चाला. मग आमची शिकलेली लोक काय केले, शिक्षण ज्यांनी घेतलं, चांगल्या हुद्द्यावर आहेत, ती पण लोक काय करतात, स्वतः जात लपवण्याचा प्रयत्न करतात. जय भीम म्हणत नाही, जय भीम म्हणत नाही, फ्लॅट मध्ये राहतात, चांगल्या सोसायटीमध्ये राहतात, पण ते जय भीम म्हणायला त्यांना भीती वाटते की मला कुणी ऐकल का, मला कुणी पाहाल का, मी तर अशी नाही ना, असं दाखवण्याचा प्रयत्न हा समाज आपला करायला लागलाय. कशासाठी? का तर अरे बाबासाहेबांच्यामुळे दिवस आले, आज आलेले आहेत. आणि त्याच्यामुळं मला एवढंच सांगायचंय, आजच्या जयंतीच्या निमित्ताने हा धम्म हा सांगण्यासाठी नाही किंवा बोलण्यासाठीही नाही, हा धम्म हा स्वतः आचरणात आणायचा आहे. आणि स्वतः आचरणात आणून तुमचा स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हा धम्म आहे. यासाठी तुम्ही तुमची मुलं, तुमचा परिवार या विहारात आला पाहिजे, विहारात आला पाहिजे. विहारात आल्याशिवाय तुम्हाला ते संस्कार काय आहेत हे कळणार नाही. आणि बुद्ध शासन जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल, बुद्ध शासन जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या मुलांच्या वरती आपले संस्कार केले पाहिजेत आणि ही बौद्ध संस्कृती जिवंत ठेवली पाहिजे. आज सम्राट अशोक परत नाही, सम्राट अशोकाचा परत जन्म होणार आहे का? सम्राट अशोकाने स्वतःची मुलं दान केली धम्माला. आपण काय केलं? आपण तेही करत नाही आमच्या आई वडिलांनी आम्हाला दान केलेलं आहे. मग तुम्ही काय करताय? तुम्ही फक्त बाबासाहेबांनी दिलंय म्हणून आम्ही फक्त काय करत आहोत, त्याचा उपभोग घेत आहोत. तर तसं माता मावल्यानो, आणि या ठिकाणी मी सांगते, जास्त करून महिलांना हे सांगते मी, कारण आताची सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे, खूप वाईट म्हणजे खूप वाईट आहे. तुमच्या काळात मडका आल्याशिवाय परत राहणार नाही, लक्षात ठेवा. आता बघत आहोत टीव्हीला आपण काय चाललेलं आहे. या गोवा बाजीच्या नादामध्ये आपला समाज इतका बाह्यात गेलेला आहे की महिला एखाद्या श्रीमंत महिलेच्या कधी अंगात येत नाही, पण आमच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेच्या अंगात खूप वेळा देव येतात. अशी परिस्थिती आहे. यांचं अज्ञान दूर करायचंय. जेव्हा तुम्ही स्वतःहून तयार व्हाल तेव्हाच तुम्ही 4 कुटुंब तयार करू शकाल ना. म्हणून धम्म प्रचारक आपल्या ह्याच्यामध्ये तयार करण्याचा हा एक माझा मानस आहे की प्रत्येक या श्रावण शिबिराच्या माध्यमातून आता 50 मुलं बसलेली आहेत तिथं. 5 तर मुलं घडतील की नाही त्यातली 5 तर मुलं त्या अंधश्रद्धेवर जाणार नाही. हाच एक माझा ध्यास आहे. या पाठीमागचा 5 एकर जागेमध्ये आज कुसूरमध्ये 5 एकर जागेमध्ये त्या ठिकाणी मॉनिस्ट्रीचं काम चाललेलं आहे. आणि आपणही सर्वजण मावळमध्ये आपण भेट द्याल हीच या ठिकाणी मी आशा व्यक्त करते. कारण मला वेळही कमी खूप दिलेले आहे, फोनही यायला लागले सारखे. तिथं उपासक भेटायला येतात. शिबिर आहे पुणे जिल्ह्यातलं खूप मोठं शिबिर आज या ठिकाणी देवगाव मध्ये लागलेलं आहे. देवगाव मध्ये खूप अंधश्रद्धा होती, पण आता तीही लोक भरपूर प्रवाहात आलेली आहेत. सरांना माहिती आहे तिथली काय परिस्थिती गेली आहे. एक सुद्धा व्यक्ती तिथं विहारात येत नव्हतं, विहारात लॉक होतं, पण आता जवळपास 50-50 महिला तिथं आहेत. ही परिस्थिती आहे. मग
म्हणून विहारामध्ये जाऊन आपल्याला हा प्रचार प्रसार झाला पाहिजे. तुम्ही जर 4 जण झाले तर उद्या 10 जण होऊ शकतात. तर एवढंच मी या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी थांबते, आशीर्वाद देते आणि थांबते. भवतु सपमंगलं रक्षन्तु सपदेवता सपबुद्धान् धम्मान् संगान् भावेन सदा सन्ति भवतु ते चितं कथितं क्रियं उत्तमेव समिज्यतु चित्तसंकल्पाचन्द्रोपयरसायत्न आयु आरोग्य सुखं फलन्ति अभिवादनशीलस्य नीचं मड्डापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं फलन्ति सुखी हो मंगलो. आपल्या सर्वांच्या प्रती खूप मंगल मैत्री मंगल कामना आशीष. फोटो आणि अंजली हिला गायकवाड मॅडम सगळ्या मॅडम या बघा कुठे गावर खाली फोटो घ्यायचा.